राधे राधे सगळ्यांना. प्रथमतः अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. अक्षय तृतीया हा शब्द जो आहे हा 2 शब्द मिळून बनलेला आहे. अक्षय म्हणजे अमर्यादित आणि तृतीया कारण अमावस्या झाल्याच्या 3ऱ्या दिवशी हा दिवस येतो, म्हणून मग याला अक्षय तृतीया म्हणतात. या दिवशी कुठलीही गोष्ट जर का तुम्ही घेतलीत तर ती गोष्ट तुमच्यासाठी खूप लाभकारी ठरेल. तुमच्यासाठी ॲबंडन्स, प्रॉस्पॅरिटी, ऑपॉर्च्युनिटीज या सर्व गोष्टी सोबत घेऊन येईल. मग आजच्या दिवशी तुम्ही काय काय घेऊ शकता ज्यामुळे की तुमची खूप खूप प्रगती होईल. तर पहिले तुम्ही कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी घेऊ शकता. दॅट मे बी फ्लॅट किंवा कुठला प्लॉट, जागा कुठली, शॉप, हे सर्व तुम्ही आजच्या दिवसात घेऊ शकता किंवा बुकिंग करू शकता असं म्हणायला पण हरकत नाही. अक्षय तृतीयेची तशी पण खूप ठिकाणी ऑफर पण चालू असते, सो तुम्ही त्याबद्दलही विचार करू शकता. त्यानंतर गोल्ड किंवा सिल्वर हे पण तुम्ही घेऊ शकता. क्ले पॉट म्हणजे मातीपासून बनलेली कुठली गोष्ट किंवा कुठली वस्तू पण तुम्ही घेऊ शकता. नवीन भांडी तुम्ही घेऊ शकता आजच्या दिवशी. आणि हे पण जर का तुम्हाला जमत नसेल आणायला तर साध्या सोप्या 2-3 गोष्टी मी सांगेल त्या तरी तुम्ही आणा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल. कॉपरची किंवा ब्रासपासून बनलेलं कुठलीही गोष्ट किंवा साधी रिंग पण तुम्ही घेतलीत तरीही पण त्यामुळेही तुमच्या लाईफमध्ये चेंजेस येतील. त्यानंतर कपूर जो आपण देवासमोर जाळतो आरती झाल्यानंतर, तो कपूर पण तुम्ही आणावा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल, कारण यामुळे ना तुमच्या लाईफमधली निगेटिव्हिटी रिमूव्ह होते. हळद तुम्ही आणावी, ती ओली पण असू शकते किंवा सुकी पण असू शकते. यामुळे की तुम्ही तुमचा गुरुग्रह मजबूत करता आणि ज्या वेळेस गुरुचा सपोर्ट तुम्हाला असतो त्यावेळेस तुम्हाला तुमच्या लाईफमधल्या ऑब्स्टॅकल्सपासून आपोआप बाहेर निघण्याला मार्ग सापडतो. होपफुली तुम्ही तुमच्या लाईफमध्ये या गोष्टी आजच्या दिवशी इन्क्लूड कराल. अजून अशा माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहेत. राधे राधे.